आज सकाळी विचार करूनच उठली होती की अव्यूला आजपासून ब्रश करवणार म्हणजे करवणारच, पण तो अजिबात इंटरेस्ट दाखवत नव्हता. त्यांनी खूप रडगाणं केलं पण अजिबात मला ब्रश काही करू दिलं नाही. आणि सकाळी नाश्त्यासाठी त्याच्यासाठी मस्त असे ओट्स बनवले होते आणि मग त्याला भरवलं, मस्त मजेने त्यांनी खाल्लं. आज लंचमध्ये आमच्या सगळ्यांसाठी होता वडापाव, वरण आणि भात. त्यानंतर इव्हिनिंगची वेळ होती आणि आज आम्हाला जायचं होतं अव्यूसाठी वॅक्सिनेशन होतं, म्हणजे त्याचं 1.5 वर्षाचं वॅक्सिनेशन आम्हाला त्याला द्यायला जायचं होतं. तो खूप आनंदी होता की आपण कारने चाललो आहे, पण त्याला माहिती नव्हतं की आपण कारने नाही, आपण 2 व्हीलरने चाललो आहे. त्यानंतर त्याची थोडी फिरकी घेत घेत त्याला जवळ घेतला आणि आम्ही निघालो हॉस्पिटलला जाण्यासाठी. हॉस्पिटलमध्ये जाता भरपूर सारे असे गणपती आम्हाला दिसले आणि अवयव खूप आनंदी होता. पण झालं असं की हॉस्पिटलला गेल्यानंतर भयंकर गर्दी होती, तर प्रीतम बोलला आपण मंडेला वॅक्सिनेशन करूया, आता खूप वेळ लागेल. येताना मस्त पाणीपुरीवर ताव मारला. एकदमच टेस्टी पाणीपुरी असते या काकांची, आम्ही नेहमी खातो. त्यानंतर घरी आली आणि अचानक आठवलं की घरचं टूथपेस्ट संपलं आहे, म्हणून मग मी परत स्टोअरमध्ये गेली आणि तिथनं टूथपेस्ट घेऊन आली, कारण ही नेसेसरी गोष्ट आहे. घरी आली, हातपाय धुतले, देवाची छान अशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर छान खाली जाण्यासाठी रेडी झाली, म्हणजे सोसायटीच्या गणपतीच्या आरतीसाठी. आजचा गणेशोत्सवचा 4था दिवस होता आणि मस्त अशी मी छान रेडी झाली होती. काल तर शक्य झालं नाही, पण आज आली, छान अशी आरती अटेंड केली. त्यानंतर देवाची पूजासुद्धा केली, कालसाठी म्हणून माफी मागून घेतली. त्यानंतर आज होता सगळ्यांचा मस्त मोठ्या लोकांचा डान्स. इतकं सगळ्यांनी मस्त डान्स केलं ना की माझं मन भारावून गेलं. आमचासुद्धा प्लॅन होता पण तो काही सक्सेसफुल झाला नाही, पण असो, पुढल्या वर्षी नक्की ट्राय करेल. चला बाय.